खासदार प्रीतम मुंडेंचं राजकीय पुनर्वसन कसं होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे। पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी मागणी आता भाजपचे कार्यकर्ते करतात। पंकजा मुंडे यांनी मात्र ही मागणी फेटाळून लावली असली तरी यामुळे मोनिका राजळेंचं टेन्शन मात्र वाढलेलं आहे। पाहूयात। प्रीतम मुंडे विधानसभा निवडणूक लढणार। पाथर्डी शेवगावमधून निवडणूक लढवण्याची मागणी। पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांची मागणी फेटाळली। पंकजा मुंडेंसाठी लोकसभेची दावेदारी सोडणाऱ्या प्रीतम मुंडेंचं राजकीय पुनर्वसन कसं होणार याची चर्चा सुरू आहे। प्रीतम मुंडेंनी पाथर्डी शेवगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी मागणी भाजपमधून होऊ लागली आहे। प्रीतम मुंडेंनी राज्यातील राजकारणात लक्ष घालण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। परळीतून धनंजय मुंडे लढणार असल्यानं प्रीतम मुंडेंनी पाथर्डी मतदारसंघाचा विचार करावा अशी मागणी भाजप प्रदेश सचिव अरुण मुंडेंनी केली आहे। मध्ये चर्चा व्हायची शेवगाव पाथर्डीमध्ये पंकजताई उभा राहतील, पंकजताईला दिला पाहिजे ही सर्वसामान्य जी भावना होती। आणि खरंच जर उद्या प्रीतमताईला इकडे लढायचं असेल, इच्छा असेल किंवा लढणार असणार तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत। शेवटी ते नेते आहेत आणि त्यांनी लढावं अशी सुद्धा माझी भूमिका आहे। प्रीतम मुंडेंनी पाथर्डीतून निवडणूक लढवल्यास त्यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करू असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। जर प्रीतमताईला पक्षाने, भारतीय जनता पार्टीने, वरिष्ठांनी जर या तालुक्यामध्ये उमेदवारी दिली तर निश्चित आम्ही त्यांचं स्वागत करू आणि एक मुंडे साहेबांची मावशी म्हणून जेवढं ताकदीने काम करता येईल तेवढं काम करून निश्चितच प्रीतमताईला त्या ठिकाणी निवडून आणू। प्रीतम मुंडेंच्या पाथर्डीतून उमेदवारीच्या चर्चा पंकजा मुंडेंनी लगेचच फेटाळून लावल्या। आमदार मोनिका राजळेंचं टेन्शन वाढवणार नाही असं पंकजा मुंडेंनी सांगितलं। या प्रश्नाचं उत्तर देण्याची आता आवश्यकता नाही। आणि माझे शेजारी बिचारे पाथर्डीचे आमदार बसलेले आहेत, त्यांचे टेन्शन तुम्ही वाढवायचं कारण नाही। त्यामुळे पुनर्वसन हा विषय कुणाचा असतो, जो कुठल्या तरी गोष्टींनी ग्रस्त असतो। आम्ही कुठल्या ग्रस्त नाही। परळी आई आहे तर पाथर्डी मावशी असल्याचं पंकजा मुंडे नेहमीच सांगतात। पंकजा आता नाही म्हणत असल्या तरी येत्या काळात पाथर्डीवर प्रीतम मुंडेंकडून दावा केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। संतोष आवारे, लोकशाही मराठी, अहमदनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।